रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक रॅक जरी नाही आला सीझनमध्ये प्रॉब्लेम झाला. असं कसं काय? लिंकिंग करतात तर त्याच्यात राज्यस्तरात तुम्ही आता जी राज्य स्तरावची मीटिंग आहे ना आमची 21ला, तुमच्या लक्षात आलं का? आता जसं तालुका स्तरावचं प्रोसिडिंग आमच्याकडे आलं तालुक्यांच्या आमदारांनी घेतलं त्याच्यावरच आम्ही 90% चर्चा केली. तसं आमचं हे आता राज्य स्तरावर येईल. आमची चर्चा ज्यावेळेस होईल 21ला तर त्याच्यात आमची हीच चर्चा होईल की लिंकिंगचं कसं असतं काही आणि तिथे जिल्हास्तरीय अधिकारी नसणार, मुख्यमंत्री असताना तर तिथे कोण राहणार तुम्हाला माहीत आहे. याच्यात कसं लिंकिंगचं काही दुकानदार घेतात काही दुकानदार घेत नाही. हो ना. मग आता ही जी मागणी आहे ना, ही मागणी मी ॲज अ मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून तिथे करणारच आहे की आम्हाला जिल्ह्यामध्ये बैठक घेतली. आमदारांचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की लिंकिंग होते आणि आम्ही स्वतः पाहिलं की हो लिंकिंग होते आणि ते लिंकिंग करतात. तर लिंकिंग करतात तुम्ही ठोस या कंपन्यांना सांगा. त्यांची कंपन्यांची पण काही अडचण असेल ते सांगतील ना त्यांना. जो विषय झाला ना ते तो त्यांचा विषय, माझं जात नाही, जवळच्या गावाला त्यांचा विषय ते सांगतील. आपण आपला विषय मांडणं आपली काम आहे ना. तो कृषीचा विषय झालेला आहे. 5.5 लाख 7.5 लाख हेक्टरमध्ये आपलं एकंदर संपूर्ण पेरणी वगैरे आहे. या अनुषंगाने केळी पिकाबद्दल थोडंसं मला विचारायचं आहे. जळगाव जिल्ह्याचं क्षेत्र जास्त आहे पण निर्यात मात्र सोलापूरची जास्त आहे. असं का? हे बघा, कोणी निर्यात करायचं असेल तर मी आता समजून घ्या, मी आहे आता माझ्याकडे बाळाजीलाही भेंडी पिकते आणि दाडशिरील बी पिकते. तिथला व्यापारी कोणती भेंडी मोठी आहे, हिरवी आहे, कवळी आहे हे पाहतो आणि त्यांचा तो ठरवतो की मी ही घेऊन जाईल. मूळ निर्यात जरी करायची असेल तो प्रत बघणार ना मालाची. एखाद्या वेळेस सोलापूर जितक्या प्रतीची आपली केळी असू शकणार नाही, एखाद्या वेळेस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही भागात आपली निर्यात होत नाही असं नाही आहे. आता रावेरमध्ये यांच्याकडे का तुमच्याकडे कुठे होते आधी एवढं तर मला आयडिया नाही. 16 जिल्हे 16 देशामध्ये आपले निर्यात होते. पण केळीच्या संदर्भात स्पेसिफिक आन्सर आहे की आज निर्यात सांगा कमी तुम्ही, होण्याचं कारण बोला ना तुमचा विषय की आहे. आज रेट चांगला मिळतो डोमेस्टिक मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेट तेवढा चांगला आहे. आणि आता 350 कोटी रुपयाचा क्लस्टर मंजूर झाला, त्याच्यामध्ये निर्यातीचं धोरण पण आहे. आपला एक्सपोर्ट फॅसिलिटीज त्याच्यामध्ये क्रिएट करणार. उत्पादन कमी आहे सोलापूरला. आपली पण G9 केळी तर उत्पादन कमी असताना त्यांची निर्यात जास्त आहे आणि आपल्याकडे उत्पादन क्षमता जास्त असून आपली निर्यात कमी आहे. कारण त्याच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत निर्यातीसाठी लागणाऱ्या त्याच्याकरता त्याच्या आता आपले 350 कोटी क्लस्टर करता 350 कोटी हे मंजूर झाले आता आपले. पण आता आपल्याला तो फायदा होईल. ऑलरेडी आत्ताच झाले म्हणजे. या महिनाभरात केळीचं प्रचंड नुकसान झालं. म्हणजे एकट्या रावेर तालुक्यात 50 कोटींपेक्षा नुकसान जास्त. आणि हे फक्त 3 दिवसांचं आहे. जळगाव तालुक्यामध्ये 2000 हेक्टर जमीन ऑलरेडी. कसं आहे म्हणजे दोन विषय आहे. तो तापमानमध्ये पण आला बरोबर आहे. तापमानचे पैसे त्याला असेही मिळणार होते बिचारायला, ते पीक जरी उभं राहिलं असतं. आणि आता तो याच्यात पण आला. त्याच्याकरताच आहे ना हे पैसे 350 कोटीचे आले ना. ते त्याच्या मूलभूत सुविधा ज्या पाहिजे ज्या सोलापूरला आहे ते होण्याकरताच हे 350 कोटी आले ना. बघा, शासन त्याच्या बाबतीमध्ये आता येणाऱ्या खरीप हंगामामध्ये धोरण ठरवणार आहे 21 तारखेला. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे मॉडेल्स आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ते कृषीमंत्री मांडतील आणि शेतकऱ्याचा हिताचा जो असेल तो निर्णय आम्ही घेऊ. ठीक आहे. भाऊ, शिवभोजन थाली आपण चालू केलेली होती आपल्या, चालू आहे पण त्याचे अनुदान अद्यापपर्यंत येईल. अनुदान तर ठीक आहे. आता थोडंसं पैसे मागं पुढं होत असतात पण पैसे येतील, काळजी करू नका. भाऊ, पंचनामे आहे ना 50% पूर्ण झालेले आहेत. अजूनही मशागत करण्यासाठी आंदोलन चालू आहे. वाशा पंचनाम्यांचे एवढं अवघड त्यांचं आंदोलन अडचण येते शेतकऱ्याला. माझ्या माहितीप्रमाणे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, 65% झालेले आहेत. आणि जे राहिलेले आहेत तर शेतकऱ्यांना वंचित राहण्याच्या विषयाने आपण त्यांना पहिलेच जिओ टॅग फोटो काढायला लावलेला आहे. आणि ऑनलाईन नाही तर ऑफलाईनसुद्धा त्यांनी पत्र दिलं तर ते ग्राह्य पकडणार एका विमा कंपनी. काळजी करण्याची गरज नाही. जवळपास आपल्याकडे 7.69 हेक्टर पेरणीची आपली तयारी आहे. 7 लाख 1
50. कापूस 5 5,50,000. त्याच्यामध्ये आपला एक प्रयत्न आहे की हाय डेन्सिटी करावा या आंतरपीक करावा, हे 2 सूचना आहेत. आणि ते 3x4 लावता ना, तर 3x3 लावा. वाढतं कोणतं आहे आता सध्या? कापूस जर घटणार असेल मका, मका सोयाबीन सोयाबीन. इंटरपीक कमी आहे, पण आता मका आणि सोयाबीन वाढतोय. सोयाबीन वाढतोय, मका वाढतोय. यावेळी आपण नेपियर ग्रास लावण्यासाठी गैरान जमिनीवरनं आपलं नेपियर ग्रास आणि हे लावण्यासाठी जिल्हा परिषदला लिंकिंगचा विषय बराच झाला. त्याच्यात पक्ष वगैरे देतात, सोबत येतात, आपल्यासोबत जे मिटिंगमध्ये असतात ते जिल्हा प्रतिनिधी असतात. कंपनीच्या व्यवस्थापनासोबत मिटिंग व्हायला पाहिजे. नाही, आता पुढच्या काळामध्ये आपण शेतकी संघाच्या पण काही अडचणी आहेत, त्याच्यावर त्यांनाही बोलू, यांनाही बोलू. आणि मूळ जरी त्यांचा मालक आलेला नसला किंवा प्रमुख माणूस असला, जो जिल्हास्तरीय जरी अधिकारी आला असला, तरी कायद्यात त्यांना हे सांगितलं आहे की शेतकऱ्यांकडनं लिंकिंग करू नये. तर विषय संपला आहे. त्यांनी लिंकिंग का करावी, मूळ विषय हा आहे. मग कंपनीने थोडी त्यांना सांगितलं आहे की लिंकिंग करा, पण हे आपला स्तरावर किंवा आतून वरतून कंपनीचाही त्यांना सपोर्ट असेल, पण शेतकऱ्यांकरता लिंकिंग करू नये हा सरळ त्यांना आदेश आहे. त्यामुळे आपण त्यांना या जिल्हा स्तरावर त्यांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माणसांशी बोलावं. वाटलंच आपण तुमच्या सूचनेनुसार त्यांच्यावरही बैठक घेऊ, अडचणी आपल्याला बैठक घ्यायला. हे बऱ्याच ठिकाणी मी स्वतः लक्ष घालून केलं. म्हणजे काही ठिकाणी तर आमदार महोदय स्वतः गेले, आमदारांनी सूचना केल्या, आमदारांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्या. आता आपल्याकडे जे 500 लोक आहेत जे डेली विजेससारखे काम करतात, आपण त्यांची टीमा पण पाठवल्या. काही ठिकाणी आम्ही नाकारत नाही की आपल्या शेतकऱ्यांना अडचण झाली नाही, 100% अडचण झाली. पण वादळही असं होतं की ट्रान्सफॉर्मरवर डायरेक्ट झाड, म्हणजे 100 वर्षाचे झाडंसुद्धा काही ठिकाणी कोलमडले असं होतं. आणि योगायोगाने रस्त्याच्या कडेला आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या कडेला तार आणि झाडाचा नाता आहेच. तो एक वेळेस पडला म्हणजे तो तारवरच पडणार, आणि तो पडला म्हणजे मग तो सगळं नुकसान करणार. पण तरी आपण MSCBच्या पाठी लागून शेतकऱ्यांची मदत घेऊन 90% तरी आता MSCBचे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अजूनही 10-15% कामं आमची शिल्लक आहे, मी नाकारत नाही. पण नुकसान हे चौफेर होतं, चौफेर टोटल. म्हणजे आता जर तुम्ही कांदळद्यापासून मी भोकरपर्यंत गेलो तर 600च्या आसपास पोल पडले अशी विषय. ज्यावेळेला आपलं पीक नुकसान होतं त्याच्यामध्ये 5-5, 6-6 वारस असतात, ते दुरुस्त करता येईल. आणि दुसरं मयत शेतकरींच्या नाव अगर वगळायचे असेल 7/12वर, बिकॉज लास्ट इयर आपली असे अनुभव आहे की जवळपास 60 कोटी रुपये नुकसान भरपाईचे पैसे आले, बट लोकांनी घेतलं नाही आणि त्याच्यामध्ये नाहरकत प्राप्त होत नाही होते. आणि दुसरा एक और प्रश्न आपल्या समोर आला की मयत लोकांचे नाव 7/12वर होते आणि त्याच्या अंतर्गत वादमुळे ते 7/12 अपडेट करायला अडचण येत होते. तर आता हे अगर आपण मयतांचे नाव अगर वगळला 7/12मधून, हा एक मोठा काम या ठिकाणी होऊ शकतो. बियाणांचे पॅकेज किती आलेले आहेत आतापर्यंत? हे 8,05,000 8,05,000 टोटल उपलब्ध आहे आपल्याकडे. आणि त्याच्यापैकी आता जवळपास मटेरियल जर पाहिलं आपण तर 3.39 लाख मेट्रिक टन आहे. त्याच्यापैकी आता आपल्याकडे शिल्लक साठा 1.45 आहे. प्रेस नोटमध्ये सगळे एक्झॅक्ट आकडे आहेत, ते वहाँ से घेतलं, तो आकडे वहाँ से घेतलं तर बरं आहे. 110 सर आपल्याकडे आजच्या डेटमध्ये 86 ठिकाणी आहे. प्रत्येक महसूल मंडलमध्ये हवामान केंद्र तयार करण्याची सूचना आहे. स्कायमेटला उर्वरित 24 ठिकाणी फक्त बाकी आहे, करण्याची सूचना आहे. हे आपण त्या शासनाकडे मागणी करू. कारण की शेवटी जर बाकीच्या जिल्ह्यामध्ये तसं असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावं याच्याकरता शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर मागणी करायला अडचण नाही, आपण मागणी करणार. हो तेच. कुठे नाही, आता आपण पावड्याचं उदाहरण पाहिलं की त्यांनी 70% पैसे मंजूर केल्याचं कबूल केलं आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांनाही कबूल केलं आहे. काही ठिकाणी आगाऊपणा केला आहे. म्हणजे तुम्ही जे बोलताय तुमच्या मताशी मी सहमत आहे, पण शेवटी वेळ विनंती आहे माझी पण आपल्याला प्रिंट मीडियाच्या माध्यमात विनंती आहे की शेतकऱ्याला जाग करा. तो काय करतो, काही गरज नसताना सरदार खत घेतलं, फक्त 300 रुपयाच्या याच्याकरता कमी किमती करता. म्हणजे
मूळ आपला शेतकरी पण आणि पक्की पावती घेत नाही, म्हणजे साधं खत बी घेतो पक्की पावती घेत नाही, का घेत नाही? बियाणं घेतो पक्की पावती घेत नाही, का घेत नाही? एस टीमध्ये बसल्यावर कंडक्टर तिकीट घेतो, आपण तिकीट घेत नाही का? माझं मत हे आहे की ते पण आम्हाला तुम्ही मदत करा सगळेजण, कारण की शेतकरी सर्वसाधारण तो फसतो, पण फसण्यामध्ये त्याचाही थोडासा काही वेळेस अडचणीचा विषय होऊन जातो. तो पण कधी कधी पक्क बिल घेत नाही, कधी कधी तो सांगतो कोणी बच्चा घे, तर कशाला बच्चा घे, तू कशाला घेतो बच्चा त्याच्यापासून? मूळ विषय असा ना, नाही ऑलरेडी शेतकरी संघ आहे ना, 2च शेतकरी संघांनी मागणी केलेली आहे, म्हणजे मी माहिती घेतली आहे. ऑफ दी रेकॉर्ड आपलं घरचा विषय. शेतकरी संघात बी काय घेत नाही शेतकरी संघवाले, की तिथे उधारी मागायला आले तर मग आणखी त्यांना जाऊ देते. आता तो विषय चर्चेत गोप्यस्फोट बाहेर पडते. संजय राऊतांनी पुस्तक लिहिलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदीच्या दंगलीच्या केसमध्ये आरोपी होते, त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्याची मदत केली. तर अमित शहा पण आरोपी होते, त्यांना पवार साहेबांनी मदत केली. असं दोघांनी त्या लोकांना त्या काळात मदत केली होती. मात्र उलट भाजपने या लोकांचे उपकार करायचे म्हणजे अपकाराची भाषा करत दोघांचे पक्ष फोडले. हे बघा, आता ते काही त्यावेळेचे काही मध्यस्थी नव्हते की त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत, पण शेवटी एवढ्या मोठ्या लोकांवर बोलणं मला तरी वाटतं त्यांच्यासारख्या माणसाने ते उचित नाही आहे. बाळासाहेबांचं आदराचं स्थान हे मोदी साहेबांच्या मनात कायम आहे, कायम राहणार आहेत. आजही काही बाळासाहेबांची शिवसेना संपली असं कोणी मानत असेल तर निश्चित नाही, कारण की आम्ही त्यांचे शिवसैनिक अजून जिवंत आहोत. त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं हे मानणारा मी कार्यकर्ता नाही. पवार साहेबांच्या बाबतीमधलं मला विषय माहीत नाही. पक्ष फोडल्यापेक्षा ती लोकमानच्या हातात गेली शिवसेना, याचं दुःख आहे असं ते म्हणतात. आता ते महालोफर आहेत, आम्हाला काय लोफर म्हणताय? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली अमित शहा आणि मोदींना, तेच त्या कुटुंबाशी निर्गुणपणे वागले असं म्हणताय राऊत. हे बघा, बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे. ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलं आहे ते कदाचित खरं असेल किंवा खोटं असेल, तर त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया गुजरात गया. त्यामुळे बाळासाहेबांचं आणि शिवसेना प्रमुखांचं एक वेगळं नातं आहे. त्या नात्याच्या बाबतीमध्ये हे त्यावेळेस पत्रकार होते, हे संपादक होते, यांना शिवसेनेमध्ये भाजपमध्ये काय चाललं होते माहीत नाही. हे आता आड्याचं बसणं डंगचं बोलणं, आता भाऊच राहिला आहे तिथे शिवसेनेत, त्यामुळे तो बोलते. नमस्कार. आज सालाबादाप्रमाणे दरवर्षी तालुका स्तरावर आपण खरीप हंगामाची बैठक घेत असतो, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरती बैठक घेतली जाते. तर त्या बैठकीचं आज नियोजन करण्यात आलं होतं. तालुका स्तरावरून ज्या सूचना आल्या होत्या त्याच्यामध्ये खताचं लिंकिंग असेल, त्याच्यामध्ये MSCBचे प्रॉब्लेम असतील, त्याच्यामध्ये बाहेरून येणारं जे बियाणं आहे त्याच्या बाबतीतले विषय असतील, किंवा मागे झालेल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी आल्यात त्याच्यामध्ये पंचनामे आहे किंवा ज्या ठिकाणी हवामानाची केंद्र आहेत, याच्या ज्या सूचना सगळ्या खालपासून आम्हाला आल्या होत्या. त्याच्यामध्ये मग बँकेच्या कर्जाचा विषय असेल, म्हणजे DCC बँक आहे किंवा ज्या लीड बँक आपल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याच्या बाबतीमधला जो विषय असेल, या सगळ्या विषयांवर या ठिकाणी ज्या खालून सूचना आल्या होत्या त्याच्यावर आम्ही चर्चा केली. आणि चर्चा करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की यावर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही जवळपास 700 कोटीच्या वरती कर्ज या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी 1000 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं होतं. लीड बँकेनेही मागच्या वर्षी जवळपास 4000च्या आसपास कोटी रुपयाचं कर्ज यावेळेस प्रस्तावित केलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज उपलब्ध केलं जाईल. बियाणं, त्याचबरोबर खताचे आपण आढावा घेतला. या महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना खतं उपलब्ध होतील. फक्त आम्ही शेतकऱ्यांना याच सूचना केल्या, म्हणजे या खालून फीडबॅक येतो आहे की धूळ पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी निश्चितपणाने बियाणं घेत असताना पक्क बिल घ्यावं, खत घेत असताना पक्क बिल घ्यावं. शेतकऱ्यांनी कापाशी लावायची असेल तर त्यांनी आंतरपीक लावावं, जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल. त्याचबरोबर 3x3ची जर पेरणी केली तर त्याचा फायदा होऊ शकेल. अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या. आणि मला तरी असं वाटतं की खालून शेतकऱ्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या, मग शेतकी संघाला मटेरियल उपलब्ध करून देण्याच्या सूचना असतील किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या कर्जाच्या बाबतीमधल्या ज्या अडचणीच्या सूचना असतील, त्या सगळ्या आपण अधिकाऱ्यांच्या समोर मांडलेल्या आहेत. आणि MSCBलाही सूचना दिलेल्या आहेत की या काळामध्ये आपलं जळगाव जिल्ह्याने ठिबक स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ठिबक असल्यामुळे कपाशी जास्त प्रमाणामध्ये माणूस शेतकरी ठिबकवर लावत असतो, तर त्याचीसुद्धा अडचण MSCBकडनं येऊ नये अशा पद्धतीनं
आपण MSCBला सूचना दिल्या आहे. इफकोपासून तर यांच्यापासून त्या तिघं कंपन्या आहेत, त्या तिघं कंपन्यांना आपण सांगितलं की आम्ही लिंकिंग यावेळेस सहन करून घेणार नाही, कारण की दरवेळेस लिंकिंग होते आणि लिंकिंग झाल्यावर शेतकऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. अशा पद्धतीनं आपण आमदार महोदयांनी ज्या सूचना दिल्या, मग जावळेजी असतील किंवा अमोल पाटील असतील आणि खालून जे तालुका स्तरावरचे जे आमच्याकडे इतिवृत्त आले होते त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. उपस्थित नव्हते, तुम्ही स्वतः नाराजी व्यक्त केली. 2-3 अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यांना शोकास नोटीस काढायला लावलं आहे, कारण की शेतकऱ्याच्या खरीप हंगामाच्या बैठकीशिवाय कुठलीच मिटिंग महत्त्वाची नसते. पण एखाद्याचं मेडिकल कारण होतं ते समजू शकतो, पण बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना आपण काने टाका नोटीस पाठवणार आहोत. MSCB संदर्भातल्या पण बऱ्याचशा तक्रारी वाटल्या. MSCB संदर्भातल्या बऱ्याचशा तक्रारी आहेत. हे MSCBच्या बाबतीमध्ये आता पण प्रिंट मीडियाला मी तेच सांगितलं की MSCBमध्ये जे नुकसान झालं जवळपास ह्या वादळामुळे, त्याच्यामुळे आपण MSCBच्या बाहेरच्या टीम ज्या आहेत, ज्या डेली विजेसवर आहेत, त्याच्यावरती आपण ते काम उभं केलं. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आम्ही ट्रान्सफॉर्मर देतो, ते ट्रान्सफॉर्मर आता यावेळेस सुरू आहेत की नाही, त्यांच्याकडे लक्ष देण्याची MSCBची गरज आहे. कारण की जळगाव जिल्ह्याने ठिबक सिंचन हे स्वीकारलेलं आहे, त्याच्यावरच तो कापूस लावतो, इतर पिकं लावतो. त्यामुळे यावेळेस त्याला लाईट राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे MSCBला आम्ही या ठिकाणी सांगितलं की लाईटीच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या, आणि नाहीतर मग तुमच्या तयारीला तुम्ही राहा. म्हणजे विनाकारण शेतकऱ्याला तेवढ्यामुळे त्रास झाला तर त्याचं वर्षभराचं पीकचं या ठिकाणी कॅपिटल जे आहे कापूस, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे, ते नुकसानीत जातं. म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. नाही, आढावा बैठकीमध्ये लिंकिंग होऊ नये, मागच्या वेळेस जी लिंकिंग झाली ती, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं या बाबतीमध्ये सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी बियाणं घेताना बाहेरचं बियाणं जे येतं आहे ते कृपया घेऊ नये. बियाणं मटेरियल घेत असताना त्यांनी पावती घ्यावी. 1 जूनच्या पहिले त्यांनी पेरणी करू नये. 100 मिलीमीटर पाऊस पडल्यावरच त्यांनी पेरणी करावी. अशा बऱ्याच सूचना शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या आहेत त्या करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. शेतकरी हा या ठिकाणी कायम फसला जातो, तो फसू नये याच्याकरता कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी शेतकऱ्यांना जागृत केलं पाहिजे की लिंकिंगचं खत घेऊ नका, याबरोबर बियाणंमध्ये फसू नका. मागच्या काळामध्ये आपण जसं फसलो तसं करू नका. धूळ पेरणी करू नका, आंतरपीक घ्या, 3x3 कपाशी लावा. या सगळ्या सूचना आमच्या परीने जेवढ्या करता येतील त्या खालपर्यंत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शेतकऱ्याला जर अडचण आली तर त्याला एक नंबर पण आम्ही ग्रामपंचायत स्तरावर लावण्याचा या ठिकाणी तो नंबर लोकांकडे दिलेला आहे. शेतकरी हा जागा व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. आजच्या राजकारणातलं